मिसळ सर्व करताना पहिल्यांदा वाटीमध्ये तुम्ही कुठल्याही पोह्याचा चुडा, पातळ पोह्याचा चुडा, भाजक्या पोह्याचा चुडा किंवा तळून केलेला पोह्यांचा चुडा किंवा आपण जे नाश्त्याला पोहे बनवतो ते पोहे घेतले तरी चालेल। या व्यतिरिक्त तुम्ही आलूची भाजी, जे हिरवी मिरची टाकून येलो कलरची केलेली भाजी असते ती भाजी पण घेतली तर चालेल। पहिल्या वाटीमध्ये ते टाकून घ्या। मी येथे भाजक्या पोह्याचा चुडा घेतला आहे, पातळ पोह्याचा चुडा घेतला आहे। यावरती आपण मोड आणून मटकीची फोडणी दिलेली उसळ टाकून घेतली आहे। यावरती थोडंसं फरसाण टाकून घेऊया, मिक्स फरसाण आहे हे। व यावरती आपण कच्चा कांदा व कोथिंबीर बारीक चिरून घेतलेला आहे ते टाकून घेऊया। यावरती आपण जे झणझणीत तर्री करून घेतली आहे ती तर्री टाकून घेऊया व वरतून परत कांदा कोथिंबीर टाकून लिंबू सर्व करून देऊया। अशी ही कोल्हापुरी झणझणीत मिसळ तयार आहे। तर चला यासाठी लागणारे साहित्य व कृती बघूया। जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर व माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब नक्की करा। सत्यास किचन व आर्ट या चॅनलवरती आपलं स्वागत आहे। मटकीची उसळ करून घेऊया। मोड आलेली मटकी, एक टोमॅटो, एक कांदा, कोथिंबीर, शेंगदाणे व कढीपत्ता। इथे मटकी बरोबर तुम्ही मोड आलेलं मूग घेतलं तरी चालेल। तर्री करण्यासाठी गॅसच्या शेगडीवरती एक कढई ठेवून अद्रक, लसूण, खोबरं व कांदा टाकून घेऊन छान भाजून परतून घेऊया। लाल होईपर्यंत कांदा भाजून घेऊया व भाजलेला कांदा थंड झाल्यावर मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून याची बारीक पेस्ट करून बाजूला ठेवून देऊया। शेगडीवरती एक जाडबुडाचं कढई ठेवून देऊन त्यामध्ये एक छोटा चमचा तेल टाकून घेऊया। तेल गरम झाले की यामध्ये शेंगदाणे टाकून घेऊया। शेंगदाणे भाजलेले नसतील तर छान शेंगदाणे भाजून घेऊया तेलामध्ये। त्यानंतर कांदा टाकून घेऊया। कांदा पण छान हलका गोल्डन कलर झाला की त्यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेऊया। टोमॅटो पण छान मऊ होईपर्यंत परतून घेऊया। टोमॅटो छान परतून झाले की यामध्ये आपण घेतलेला कोथिंबीर, कढीपत्ता टाकून घेऊया। यामध्ये हळद, लाल तिखट, मीठ टाकून मोड आणून घेतलेली मटकी टाकून घेऊन फिरवून घेऊया। अर्धा वाटी पाणी टाकून मटकी छान वाफेपर्यंत झाकून मटकी वाफवून घेऊया। मटकी छान वाफून तयार आहे, बाजूला काढून ठेवून घेऊन तर्रीसाठी आपण गॅसच्या शेगडीवरती कढई ठेवून घेऊ। येथे मोठा चमचा आपण तेल टाकून घेऊया। तर्रीला थोडंसं तेल जास्त घेऊया, खूप जास्ती आपण तेल नाही वापरत आहे। तेल गरम झाले की यामध्ये जिरे मोहरी टाकून यामध्ये आपण कांदा, अद्रक, लसूण व खोबरे याची बारीक पेस्ट करून घेतली होती ती टाकून घेऊया, परतून घेऊया। कढीपत्ता टाकून घेऊन परतून घेऊया। तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून घेऊयात। यामध्ये 2 चमचे मिसळ मसाला टाकून घेऊया। मी याची रेसिपी तुम्हाला रेसिपीच्या शेवटी देणार आहे, नाही तर तुम्ही विकतचा मसाला पण टाकू शकता। चवीपुरतं मीठ टाकून घेऊया व आणखीन थोडंसं लाल तिखट हवं असेल तर लाल तिखट टाकून घेऊया व गरम पाणी 1 ग्लास पाणी टाकून घेऊया। गरम पाणी या मिसळ मसाल्यामध्ये यामुळे टाकायचं की तेल छान वरती तरंगतं। मंद आचेवरती ही तर्री आपण छान शिजून तयार करून घेऊया। आपली तर्री तयार आहे। मी यानंतर घरी मिसळ मसाला कसा तयार करायचा याची रेसिपी दिली आहे। लागणारा मसाला साहित्य बघूया। 1 तमालपत्र, 1 सुंठ, थोडंसं 1 टेबलस्पून जिरे, 2 टेबलस्पून धने, 4-5 मिरी, 4-5 लवंग, 1 मसाला विलायची, 1 चक्री फूल, 1 दालचिनी, 3 हिरवी विलायची, थोडेसे बडीशोप आणि केशर फूल, 2 कांदे। कांदे इथे आपण कच्चा वापरणार नाहीये, तर तुमच्याकडे जर वाळलेला कांदा असेल तर तो वापरा। लाल मिरची, 5-6 काश्मीरी मिरची, थोडंसं खोबरं काप, 1 टेबलस्पून खसखस, 1 टेबलस्पून तीळ। हे सर्व साहित्य आपण कमी जास्ती घेतलं तरी चालेल, एखादा नसेल तरी पण चालेल। गॅसच्या शेगडीवरती एक कढई ठेवून घेऊन त्यामध्ये आपण प्रथम खसखस व तीळ भाजून घेऊया। थोडंसं तडतड केले की आपण हे बाजूला काढून घेऊया, हे फार लवकर भाजलं जातं। तीळ खसखस भाजून झाले आहे, बाजूला काढून ठेवून बाकी सर्व मसाले आपण टाकून
भाजून घेऊया। खूप जास्ती इथे भाजायचं नाहीये, हलकं गरम करून सर्व मसाले आपल्याला घ्यायचे आहेत। जिरे व बडीशेप छान भाजून झाले की, छान सुगंध आला की आपलं हे मसाला भाजून तयार आहे समजावा। बाजूला काढून घेऊया। यानंतर खोबऱ्याचे काप टाकून घेऊन खोबरा काप लाल होईपर्यंत भाजून घेऊया। त्यानंतर लाल मिरची टाकून घेऊया। थोडेसे गुंटूर मिरची घेतले आहे व थोडेसे काश्मीर मिरची घेतला आहे। तुमच्याकडे जे मिरची असेल ती तुम्ही घ्या। जर मिरची नसेल तर तुमच्याकडे पावडर असेल मिरचीचं तर तुम्ही पावडर पण हलकं भाजून मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊ शकता। मिरची व सर्व मसाले आपले भाजून तयार आहे। इथे मी खोबरं वेगळं फिरवून घेतलं आहे, लाल मिरची वेगळं फिरवून घेतला आहे व मसाले वेगळं फिरवून घेतला आहे। यामध्ये आपण हिंग टाकून घेऊया व चवीपुरतं मीठ टाकून घेऊया व इथे आता आपण मसाला, खोबरा आणि लाल तिखट परत एकदा मिक्सरमध्ये फिरवून अशी ही पावडर करून घेऊया। आपलं हे घरच्या घरी छान अतिशय टेस्टी ताजं असं मिसळ मसाला तयार आहे। असं हे आपलं अतिशय चविष्ट मिसळ पाव तयार आहे। अशाच प्रकारचे छान छान हेल्दी टेस्टी खा, स्वस्थ राहा, खुश राहा। लवकरच भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। धन्यवाद।